हे होणार नाही. काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे. म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता. तर त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का. म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल, तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरलात, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत, होत आहेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने, वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मुरतायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल. काल तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात जी भूमिका घेतली, मनसे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभवले, कारण सरकारला नोकरी दिलेली कुठेतरी हा हिंदी सक्तीचा जो बिआर आहे तो रद्द करावा लागला. हे मागे बंद करायला सांगते काय कामं चालू आहेत. या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, नोकरी तर रद्द केली. मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारणार की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा पहिला हिंदी मार्केटच्या संदर्भातला प्रश्न विचारावा, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो अहवाल आला होता आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल. कळलं का. आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचा उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा जो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाहीये. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये.